मला कळतंय आता सगळेच खूप हायपर आहेत. आपण एक काम करू, आपण थोडा वेळ देऊयात, मग बोलूयात ना यावर प्लीज. रो, मी एक साधा प्रश्न विचारलाय. तुला एक घर हवंय की मी? धीरा धीरा प्लीज फॉर गॉड सेक आपण असे इम्पल्सिव्ह डिसिजन्स नको घेऊयात प्लीज. तुला परत एकदा विचारते मी, हे घर की मी? डिस्कशन करायची वेळ निघून गेली, आता डिसिजन घ्यायची वेळ आली आहे. मला सांग, मी की हे घर? तुला माहितीये ना धीरा, मी हे घर सोडून नाही जाऊ शकत, माझ्या घरच्यांना सोडून नाही जाऊ शकत. तर आई बाबा आहेत ते माझे, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे माझ्यावर अवलंबून आहेत ते. धीरा प्लीज प्लीज डोंट मेक इट टू डिफिकल्ट फॉर. आपण थोडा वेळ घेऊयात ना यावर. आय गेट इट. तू मला अबंडन करायला तयार आहेस, पण तुला हे घर अबंडन नाही करायचंय. आय गेट इट. नाही धीरा, असं नाहीये. आय गॉट माय आन्सर. धीरा ऐक ना माझा, धीरा एकदा ऐकून तरी घे. बाबा होईला सांगा ना, ही घर सोडून जायचं बोलते. धीरा, कुठे जातेस तू? कशासाठी आणि का? बाबा, मी नाही राहू शकत इथे. माझ्या घरी निघून जाते. हे बघा धीरा, तुझ्या जाण्यानं हा प्रॉब्लेम सुटणार नाहीये. इथे थांबण्याने पण सॉल्व्ह होणार नाहीये ना. उलट मी इथे थांबले तर आणखीनच जास्त इन्सल्ट होईल. बघितला कसा कलियुग आहे ते. घरातल्या रीतिरिवाजांबद्दल, सोसायटीच्या नियमांबद्दल मी 4 शब्द बोलायला गेले तर उलट मलाच ऐकवलं. माझाच इन्सल्ट झाला इथे. धीरा, अरे बाळा, हे घर तुझं आहे ग. तू या घरची लक्ष्मी आहेस. असं जाऊ नकोस ग. हवं तर त्या बाईच्या वतीनं मी तुझी माफी मागतो. प्लीज. मी प्लीज माफी नका मागू. पण प्लीज, मला तुम्हाला खरंच हर्ट नाही करायचंय. मी मान्य करते, माझ्या मैत्रिणींकडून चूक झालीये. बाबा, त्या माझ्या खूप वर्षांपासूनच्या मैत्रिणी आहेत. तो शिकतील ना हळूहळू. ते वेड्या नाही आहेत. आम्ही आतापर्यंत एक सर्टन लाईफस्टाईल जगत आलो आहोत. त्यामुळे आमच्यासाठी, माझ्यासाठी ही लाईफस्टाईल ही खूप वेगळी आहे. मी ऍक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करतेय बाबा. मी काही केलं, किती चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तरी आईंना नाही आवडत आहे. मी जर या घरात राहिले ना बाबा, तर आमच्या दोघींची फक्त आणि फक्त भांडणं होणार आहेत. आणि हे या घरातल्या कुठल्याही माणसासाठी फेअर नाहीये. मला प्लीज जाऊ द्या. धीरा थांब ना एकदा, प्लीज थांब ना. तसं काही घर सोडून उपकारच करते आमच्यावर. आई काय प्रॉब्लेम आहे का तुझा? बाय रूम.